नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. दक्षिण दिशेला तोंड करून भोजन करणे मृत्यूकारक मानलं जातं. काय आहे याच्या पाठीमागचं वास्तुशास्त्र हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. दक्षिण दिशेकडे तोंड करून अन्न ग्रहण केल्यास अकाल मृत्यूकडे वाटचाल होते असं मानलं जातं. कारण ही दिशा मृत व्यक्तींशी संबंधित मानली जाते आणि या दिशेत तशीच ऊर्जा वास करते. या दिशेला तोंड करून भोजन केल्यास ती नकारात्मक ऊर्जा अन्नात मिसळते किंवा आपल्या अन्नाचा काही अंश त्याच्याकडे जातो अशी श्रद्धा आहे. सतत असं केल्यानं त्या व्यक्तीशी संपर्क वाढतो आणि मृत्यूची दिशा सक्रिय होते, ज्यामुळं आपण किंवा आपले एखादी प्रिय व्यक्ती अचानक अकाली मृत्यूकडे जाऊ शकते. तर मग भोजन करण्याची योग्य दिशा कोणती आहे? भोजन करण्यासाठी पूर्व दिशा सर्वोत्तम मानली जाते. या दिशेला तोंड करून भोजन केल्याने मानसिक तणाव कमी होतो आणि पचनक्रिया सुधारते. यामुळं आरोग्य उत्तम राहतं. एवढंच नव्हे तर या दिशेला तोंड करून भोजन केल्यास आईवडिलांचे आरोग्यही चांगले राहते असं मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार भोजन करण्याचे नियम काय आहेत? तर बघा, भोजन करण्यापूर्वी अन्नपूर्णा मातेची स्तुती करून कृतज्ञता व्यक्त करावी आणि सर्व भुकेलेल्यांना अन्न मिळो अशी ईश्वराकडे प्रार्थना करून मगच भोजन करावं. गृहस्थासाठी सकाळ व संध्याकाळी असे 2 वेळा भोजन करण्याचे विधान आहे. दोन्ही हात, दोन्ही पाय व मुख ही 5ही अंगे धुवून स्वच्छ करून त्याच्यानंतर भोजन जो करतो तो व्यक्ती दीर्घायुष्य होतो. ओले पाय ठेवून भोजन केल्यास आयुष्य वाढते. कोरडे पाय, चप्पल, बूट घालून उभ्याने, झोपून, चालत फिरत, बिछाण्यावर बसून, मांडीवर ठेवून, हातात धरून, फुटलेल्या भांड्यात किंवा डाव्या हाताने मंदिरात संध्याकाळी, मध्यरात्री किंवा अंधारात भोजन करू नये. रात्री पोटभर भोजन करू नये. रात्री दही, सत्तू व तीळ यांचं सेवन करू नये. हसत रडत बोलत मनाविरुद्ध सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणाच्या वेळी भोजन करू नये. तसंच दिशेनुसार भोजनाचे फल काय आहे बघा. पूर्वेकडे जर तुम्ही तोंड करून भोजन केलं तर यामुळे तुमचं आयुष्य वाढतं. उत्तरेकडे तोंड करून भोजन केल्यास आपल्या आयुष्यामध्ये धनप्राप्ती होते. दक्षिणेकडे तोंड करून भोजन केल्यास प्रेतत्व प्राप्त होतं आणि पश्चिमेकडे तोंड करून भोजन केल्यास आपल्याला रोग होतात. तसंच भोजन नेहमी एकांतात करावं. तसंच पत्नी भोजन करत असताना तिच्याकडे पाहू नये, हा सुद्धा नियम पाळणं गरजेचं आहे. बालक व वृद्ध यांनी भोजन केल्यानंतर स्वतः भोजन करावं. स्नान, पूजन, हवन न करता भोजन करू नये. तसंच स्नान न करता ऊस, पाणी, दूध, फळं व औषधं यांचं सेवन करता येतं. कोणासोबतही एकाच भांड्यात भोजन करू नये. पत्नीबरोबरही नाही करू शकत तुम्ही. आपले उष्टे कोणाला देऊ नये व स्वतःही कोणाचं उष्ट अन्न खाऊ नये. तसंच कास्य पात्रात बघा, रविवार वगळता कास्य पात्रात भोजन केल्याने आयुष्य, बुद्धी, यश व बल वाढतं. तसंच अन्नाची कधीही निंदा करू नये. जसं असेल तसं अन्न प्रेमानं खावं. तसंच ईर्ष्या, भीती, क्रोध, लोभ, राग व द्वेष अशा अवस्थेत केलेलं भोजन रोगांना आमंत्रण देतं. भोजनामध्ये प्रथम गोड, मध्ये खारट आणि आंबट आणि शेवटी कडू पदार्थ घ्यावेत. तसंच हलवा, खीर, मालपुवा इत्यादी मिष्टान्न आदी देवता व पितरांना अर्पण करून मग आपण खावेत. पाणी, मध, दूध, दही, तूप, खीर व सत्तू ह्या वस्तू सोडून इतर पदार्थ पूर्णपणे संपवू नये. थोडं अन्न ताटात ठेवावं. ज्याच्याशी प्रेम नाही त्याच्या घरी भोजन करू नये. तसंच भांडणाच्या वातावरणात, जास्त गोंगाटात, पिंपळ किंवा वडाच्या झाडाखाली कधीही भोजन करू नये. अर्धवट खाल्लेले फळ, मिठाई पुन्हा खाऊ नये. भोजन सोडून उठल्यावर पुन्हा भोजन करू नये. तसंच ग्रहस्थाने म्हणजेच 32 घासांपेक्षा अधिक भोजन करू नये. थोडं खाणाऱ्यास आरोग्य, आयुष्य, बल, सुख, सुंदर संतान व सौंदर्य हे प्राप्त होत असतं. जाहीरपणे ताशे वाजवून जे खायला घालतात त्यांच्या घरी कधीही भोजन करू नये. तसंच कुत्र्याने स्पर्श केलेले
श्राद्धाचे उरलेले शिळे फुंकर मारून थंड केलेले केस पडलेले अनादराने दिलेले भोजन कधीही करू नये. कंजूस, राजा, चरित्रहीन व्यक्ती तसंच दारू विकणारा यांच्या हातचं भोजन कधीही करू नये. स्वयंपाक करणाऱ्याने स्नान करून शुद्ध मनाने मंत्र जप करत नेहमी स्वयंपाक करावा. प्रथम 3 पोळ्या म्हणजेच गाय, कुत्रा व कावळा यांच्यासाठी वेगळ्या काढून ठेवाव्यात. अग्निदेवाला भोग अर्पण करून मगच घरच्यांना जेवण द्यावं. भीष्म पितामहांनी अर्जुनाला दिलेला उपदेश असा होता बघा. अन्नाविषयी 4 निषेध हे आहेत. ज्या ताटावरून कोणी उडी मारून गेला असेल ते अन्न नाल्यातील चिखलासारखे असून भक्षण योग्य नाही. ज्या ताटाला लाथ लागली किंवा पाय लागला असेल ते अन्न विष्ठेसमान असून भक्षण योग्य नाही. तसंच 3रा, ज्या अन्नात किंवा ताटात केस पडलेला असेल ते दारिद्र्याचे कारण मानले जाते, ते अन्न योग्य नाही. 4था, ज्या ताटात पती पत्नी एकत्र भोजन करतात ते अन्नही योग्य नाही. परंतु पत्नी जर पतीचे उष्टे खाते तर तिला 4ही धामांचे पुण्य प्राप्त होते. 5वा, हे अर्जुना, जर कन्या अविवाहित असेल आणि ती वडिलांसोबत एकाच ताटात भोजन करत असेल तर त्या वडिलांना कधीही अकाली मृत्यू येत नाही, कारण कन्या वडिलांचा अकाल मृत्यू हरून घेते असं मानलं जातं. आजचा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करते. आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.